मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही, आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्मानी काय सांगितलं की आपले बाबाच नाहीयेत. मला भूक लागली. काय हवंय तुला? दूध. पैसा दूध पिणार. त्यात चॉकलेट नाहीये. अगं फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. मला कसं नाही दिसलं? मी तुझी वाट बघत बसली होती. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा, चल. मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय पण. मोनिकाला चाइल्ड सायकोलॉजी कळायला लागली आणि त्याचाच वापर करते. पण अतिशय चुकीचा वापर करते ती. विक्रांत, हे लवकरात लवकर थांबवायला हवं, नाहीतर रोज इशू माझ्यापासून थोडी थोडी लांब जाईल. अमेश आणि संस्कार यांच्यामध्ये संस्कारच जिंकणार. काय रे, कशाला विचार करतोयस? नाही, काही नाही. नाही विक्रांत, अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना. हा, तुझ्या वकिलांना विचार ना, ह्या माहितीचा काही त्यांना केसमध्ये उपयोग होईल का म्हणून. नाही, ते त्यांचं काम आहे. आणि समजा उपयोग नाही झाला तर राहिलं. हा, फार फार तर तुझे वकील काय म्हणतील की तुम्हाला माहिती आणून देणारा माणूस मूर्ख आहे. म्हणजे मी. ठीक आहे, मी आहे मूर्ख, हरकत नाही असं बोलायला. अरे पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय मग, करशील ना विचार? ठीक आहे, मी बोलेन वकिलांशी. हा, मग ठीक आहे. म्हणजे काय आहे, माझी खेप फुकट गेली असं व्हायला नको. हल्ली अरे झेपत नाही रे मला हे रिक्षानं जाणं येणं वगैरे. पण म्हटलं कमळेचं हाड मोडलं तरी चालेल, 72 आहे. पण ही गोष्ट मात्र तुझ्याशी बोलायलाच पाहिजे म्हणून आलो. अरे हो, आणखीन एक, त्या ईशाचा मोनिकाला हल्ली फारच पुळका आलाय रे. नाही, मी समजू शकतो, पण ती तिच्याशी खेळते, बागडते, नाचते, हे मला अजिबात आवडत नाही. ती संगत बरी नाही रे. कारण मुलांना या गोष्टी खूप आवडतात. हो पण मॅडम, एवढी खेळणी? अगं हे तर काहीच नाहीये. विक्रांतने मला जर अजून पैसे दिले ना तर मी अजून खेळणी घेऊन येईन. कारण ईशाचं प्रेम माझ्यावर वाढणार आहे ते फक्त याच गोष्टींमुळे. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात. या ड्रॉवर मध्ये पण नाहीये. जरा धर रे. अरे 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 काय रे हे अथर्व? सॉरी, मी डबा चुकून उलटा पकडला. सॉरी. उचलतो मी. चावी? कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही, पहिल्यांदाच बघतीये. काकी, एखाद्या तिजोरीची वाटते चावी. बघ, त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. आई, हाक मारत होतात का तुम्ही? मी जरा कामात होते. हो अगं, ते जरा मी काहीतरी शोधायचं होतं मला, म्हणून मदतीसाठी म्हणून तुला हाक मारली होती. पण आला ना, अथर्व आला. ओके, मला वाटलं काही महत्वाचं काम असेल म्हणून हाक मारली तुम्ही.
मानसी, कॉफी तरी घे प्लीज. जेवली सुद्धा नाहीये. ईशाच्या स्कूल टीचरने सुद्धा मला तिला भेटू देऊ नये सई. अगं काय चाललंय हे सगळं? इतके दिवस मीच तिला शाळेत आणत आणि सोडत होती ना. मग मी एक सांगू तुला, तू सरळ दळवींच्या घरी जा आणि ईशाच्या समोर जाऊन उभी राहा. त्याने काय होणार आहे? अगं तू शाळेत गेलीस तेव्हा तुला तिला बघताही आलं नाही ना. निदान तुला ती दिसेल, तुला बरं वाटेल. आणि मुख्य म्हणजे तिलाही तू दिसशील. मी तुला सांगू का, हे असं केल्याशिवाय तुमची भेट होईल असं वाटत नाही मला. नको, जाऊ दे, नकोच ते सगळं. अगं ही कुठली मानसी बघतीये मी? तू दिल्लीहून इथे आलीस तेव्हा कशी होतीस तू आठव जरा. तुझ्याकडे बघून मी इतकी इम्प्रेस झाले होते की तुझ्यासारखंच व्हायला हवं असं वाटत होतं मला. एवढा आत्मविश्वास होता तुझ्याकडे मानसी. कुठे गेलाय आता तो सगळा? ही ती मानसी नाहीच आहे. गेलाय सगळं कॉन्फिडन्स. मग मिळवतो परत. मीच तुला सांगणार होते की तूच तिकडे राहा ना आमच्या खोलीत. काय? आई आणि बाबांनी वेगवेगळ्या खोलीत राहणं ईशाला आवडणार नाही. बरोबर नाही ईशा? हे फालतू फॅमिली गेम्स खेळायला मला वेळ नाहीये आणि इंटरेस्टही नाही. कळलं? पर गौरी जी, उन्हें तो ऐसा लगेगा ना कि हमने आपको सपोर्ट नहीं किया और आपकी नौकरी छूट गई. नाही, ते असं काहीच विचार करणार नाहीयेत साहेब. कारण त्यांचं आणि माझं बोलणं झालं. खूप खुश होते बाबा. मला म्हणाले की आता सगळं विसरून होणाऱ्या बाळाकडे लक्ष दे. उत्तम लोकेशन आहे सर. सी फेसिंग, स्पेशियस, उत्तम डेकोरेशन. रेटच्या बाबतीत माहिती आहे ना सर. हिशोबाच्या बाबतीत मी किती पक्की येते. घेतलीस गाडी? रेवती, गाडी आली आपली. बाबा आली बाय. गाडी आली. काय? ही पाकिल्ली. अरे वा वा वा. मी तर हिला बावळटच समजत होतो, पण आता ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे. कर्तव्याचा कठोर हात आहे. आधार देणारा. आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको. अजिबात नाही सोडायचं. तूच आहेस ना मांजर? हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना पोका पोका केलंस. दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस. पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस. मी म्हणजे तुझं नाम आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे. तुला कोणी सांगितलंय नुसतं वरवर दाखवायचं की काही नाही? पण आतनं काय? आतनं तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता. हे खरं आहे का नाही? ते किती वेळा करायचे फोन? असंच काही सणवार वगैरे असला तर फोन करायचे. मग बोलायचे आत्याचा मुलगा आहे म्हणून आवडायचा तर बोलायचे फोनवर. नाही, पण शनिवारी कशाला फोन करायचे तुम्ही? सणवार असल्यावर शनिवारी. सणवार मला वाटलं फक्त शनिवारी फोन करायचे. आणि यांचा स्वभाव कसा आहे? वैदींचा स्वभाव चांगला आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींवर काय रडते ती.